कर्नाटकच्या रायचूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले। एका मुलीचं लग्न ठरलेलं, 7 दिवसांनी तिचा साखरपुडा होता। मात्र त्याआधी 3 चुलत बहिणी शेतावर गेल्या। तिथे जे घडलं त्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। 3 मुली शेतात गेल्या। आधी एकीने विष प्राशन केलं, बेशुद्ध होऊन ती पडली। तिला पाहून अन्य 2 मुलींनी सुद्धा तेच केलं, म्हणजे त्या सुद्धा विष प्याल्या। दोघींनी विष प्राशनानंतर विहिरीत उडी मारली। या घटनेत एका युवतीचा मृत्यू झाला, अन्य 2 युवतींचा आयुष्यासाठी रुग्णालयात संघर्ष सुरू आहे। हे प्रकरण इराबेगरा ग्रामपंचायत क्षेत्रातील कबर्या रोड गावचं आहे। मृतकाचं नाव रेणुकम्मा मज्जिगे आहे। सुनीता मज्जिगे आणि मृतकम्मा मज्जिगे यांना तालुक्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। दोघांची हालत गंभीर आहे, त्यामुळे त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले। 3 मुली चुलत बहिणी आहे। तिघींनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती समोर आलेली नाही। देवदुर्ग पोलिसांच्या चौकशीत हा विषय प्रेम प्रकरणाशी संबंधित असल्याचं समोर आलंय। रविवारी रेणुका, सुनीता आणि मधुकम्मा कामासाठी शेतात गेल्या होत्या। त्यावेळी सुनीताने विष प्राशन केलं। सुनीता बेशुद्ध होऊन पडल्यानंतर रेणुका आणि मधुकम्माने कीटकनाशकाचं सेवन केलं। त्यांना वाटलं सुनीताचा मृत्यू झालाय, म्हणून त्यांनी जवळच्या विहिरीत उडी मारली। स्थानिक लोकांनी मधुकम्माला वाचवलं, पण रेणुकाचा या घटनेत मृत्यू झालाय। रेणुकाच्या कुटुंबाने देवदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यांनी सुनीता आणि मधुकम्मावर संशय व्यक्त केला। सध्या ह्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे।